भक्तीनं सांगितलं, देवा खरं सांगू, माझी एक विनंती आहे, मी ज्या ज्या माणसाच्या घरी जाईल त्या माणसाच्या तुम्ही घरी यायचं. आता पहा, भक्तीनं जर एखाद्या वेळेस चांभाराच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर देवाला चांभाराच्या घरी जावं लागतं. भक्तीनं जर निर्णय घेतला मला कसायाच्या घरी जायचं आहे तर देव कसायाच्या घरी जातो. भक्तीनं निर्णय घेतला मला शिंपीच्या घरी जायचं आहे, देव तिथं येतो. भक्तीनं निर्णय घेतला मला कुंभाराच्या घरी जायचं आहे, देव कुंभाराच्या घरी येतो. आता ही जी गोष्ट आहे का, ही आपल्याला माहिती नाही देवानं त्यांचे का कामं केले. याचं कारण सांगू. भक्तीनं त्यांच्या घरी अगोदर प्रवेश केला आणि भक्तीनं प्रवेश केल्याच्यानंतर भक्तीनं वरदान मागून घेतलं होतं, मी ज्यांच्या घरी जाईल त्यांच्या घरी देवा तुम्हाला यावं लागेल. म्हणून आता एक काम करायचं, आपण भक्तीची सेवा करायची आणि एकदा भक्तीची सेवा केली की भक्तीची सेवा केल्याच्या नंतर देवाला येण्याकरता पुन्हा उशीर लागत नाही. भक्ती स्वतःजवळचा खिशातला मोबाईल काढते आणि देवाला फोन लावून सांगते, देवा आता या आणि या भक्ताचं काम करा. बरोबर. म्हणून प्रत्येक भक्ताच्या घरी जर देव जर गेला असेल कशामुळं तर त्या भक्तीमुळं गेला. म्हणून त्या भक्तीनं वरदान मागून घेतलं, देवा आता ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला आमंत्रण देईल त्या त्या भक्ताच्या तुम्ही घरी या आणि त्याच्या घरचा असणारा कसा जरी प्रसाद असेल तर तो प्रसाद तुम्हाला त्या ठिकाणी खावंच लागेल. खाल्ला का नाही? अनेक जणांचे असणारे प्रसाद खाल्ले. कशामुळं? फक्त त्या भक्तीमुळं. एक असणारं महात्म्य या ग्रंथामध्ये भक्तीचे असणारे जे 2 मुलं आहेत ते तरुण झाले, हे एक असणारं महात्म्य इथं आहे. मग आता हे तरुण झालेली भूमिका तुम्ही आम्हाला का सांगितली? त्याचं कारण एक आहे, काही जणाचं वय आता 70 वर्ष आहे, कुणाचं 65 वर्ष आहे, कुणाचं 60 वर्ष आहे, कुणाचं 80 वर्ष आहे. एक सांगतो, ज्यांनी ज्यांनी कथा कीर्तनामध्ये बसले आणि ज्यांनी कथा ऐकण्याकरता सुरुवात केली तर तो माणूस तिथं वयोवृद्ध नसतो, तो तरुण होतो. बरोबर. लहान जरी माणूस असला तरी तो तरुणच आहे आणि ज्याची शक्ती जरी त्या ठिकाणी संपूर्ण निघून गेलेली असेल, काठी टेकी जरी आलेला असेल आणि एकदा त्यानं कथा ऐकण्याकरता सुरुवात केली आणि कीर्तन ऐकण्याकरता सुरुवात केली की मग मात्र ते तरुण त्या ठिकाणी होतो. का? त्याचं जे मधलं अंतःकरण असतं ना, तेवढ्या कालावधीमध्ये ते तरुण होतं. म्हणजे ही भक्तीची असणारी या ठिकाणी भूमिका आहे. हे श्रीमद भागवत पुराणाचं महात्म्य आहे. आता पहा, तुम्ही आता इथं 2 तासापर्यंत बसता, तुम्हाला कुणाला पायाला मुंग्या येत नाही, त्रास होत नाही, काही नाही. फक्त आता घरी गेल्याच्यानंतर एक काम करा, जसं इथं तुम्ही गुपचूप 2 तास बसलात का नाही, घरी जाऊन बसावर असं 2 तास. लोक तुमच्या कपाळाला पैसा चिटकवितील, गेले. बरोबर. महाराज, ही जी भूमिका आहे का नाही, हे जे तुम्ही इथं तरुण होता का नाही, ही भक्तीची किंमत आहे. इथं माणूस वयोवृद्ध जरी असला तर ही श्रीमद भागवत पुराणाची कथा आहे, माणूस ॲटोमॅटिक त्या ठिकाणी तरुण होतो. हे झालं एक महात्म्य. आता याच्यानंतर पुढला एक इतिहास असा आहे या ग्रंथामधला, अनेक लोक आपल्या आईवडिलाचं गंगापूजन करतात, म्हणजे 13व्याचा कार्यक्रम करतात, कोणी 10व्याचा कार्यक्रम करतो. नंबर 2, काही मुलं आपल्या आईवडिलाचं श्राद्ध करतात, म्हणजे वर्षश्राद्ध. आणि काही मुलं पुण्यतिथीचा कार्यक्रम करतात किंवा पुण्यस्मरण आपण त्याला म्हणतो. पण एक सांगतो, हे तिन्ही जरी तुम्ही कार्यक्रम केले तर या तिन्ही कार्यक्रमामधून त्यांना अन्नदान वगैरे त्या ठिकाणी मिळतं. पण एक सांगतो महत्त्वाची गोष्ट, त्यांना खाण्याची भूमिका मिळेल, पण मोक्षच जर मिळवायचा असेल आणि त्यांना मोक्षच प्राप्त करून द्यायचा असेल तर या ठिकाणी फक्त श्रीमद भागवत पुराणाचीच कथा आहे, याच्या व्यतिरिक्त त्यांना मोक्ष नाही. तुम्ही अन्नदान करा, त्यांची पूजा करा, त्यांना ते असणारं ते फळ प्राप्त होईल. पण ओरिजिनल तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या आईवडिलांना मोक्षच प्राप्त करून द्यायचा असेल तर त्यांच्या पश्चात किंवा त्यांच्या हातानं त्या ठिकाणी श्रीमद भागवत पुराणाची ग्रंथाची कथा जर लावली तर डायरेक्ट स्वरूपामध्ये त्यांना असणारा मोक्ष आहे. आता हे पटणार नाही, याच्याकरता याच ग्रंथामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. तो दृष्टांत लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
याच्याकरता अगोदर एक मी भजन म्हणतो, सगळ्यांनी त्याला पाठीमागं साथ द्यायची आणि जोरात टाळी वाजून ते भजन म्हणायचं. कृष्ण माझा 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 माझा, कृष्ण माझा मी कृष्णाचा. बोला. कृष्ण माझा 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 माझा, कृष्ण माझा मी कृष्णाचा. कृष्ण माझा मी कृष्णाचा. कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा 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 माझा, कृष्ण माझा मी कृष्णाचा. कृष्ण माझा 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 माझा, कृष्ण माझा मी कृष्णाचा. ऐका, एक तुंगभद्र नावाची एक नदी आहे, लक्षात ठेवा. नदीचं नाव आहे तुंगभद्रा नावाची नदी. त्या नदीच्या काठावर असणारे एक आहे नगर, आणि त्या नगरामध्ये राहणारा एक आहे ब्राह्मण, आणि त्या ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव नावाचा ब्राह्मण. नावं लक्षात ठेवा. त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला असणारी एक आहे पत्नी. त्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. नाव लक्षात ठेवा. पत्नीचं नाव धुंदुली, ब्राह्मणाचं नाव आत्मदेव. आणि तो असणारा ब्राह्मण एका नगरामध्ये राहतो, आणि ते नगर आहे तुंगभद्रा नावाच्या नदीच्या काठावर. पती पत्नी दोघंजण आहेत. दोघांचं वय भरपूर झालेलं आहे, आणि त्यांच्या पोटी पुत्र संतान नाही. मग लोकांनी सांगावं, त्यांनी ऐकावं. एखाद्या माणसाला आजार झाला ना, आजार झालेल्या माणसाला फक्त लोकांनी सांगायचं, अमुक ठिकाणचा डॉक्टर नंबर 1चा, जा तिकडं. निघाला. ज्याला आजार झाला का नाही तो निघाला. तिकडल्या गोळ्या एकदा घेऊन यायच्या. घरी आला लगेच दुसऱ्या माणसानं सांगायचं, इकडल्या डॉक्टरला काही समजत नाही, तुम्ही तिकडल्या डॉक्टरला जायला दाखवायला. लगेच उठला, तिकडं गेला. अनेक लोकांनी अनेक त्यांना उपाय सांगितले. तुमच्या पोटी पुत्र संतान नाही ना, मग एक काम करा, तुम्ही अनेक कर्म करा. वेगवेगळे त्यांनी कर्म सांगितले, पण अजिबात त्यांना त्या ठिकाणी मुलगा झाला नाही. तो ब्राह्मण तसा त्या ठिकाणी थोडासा समाधानी होता. कुठं जर अभिषेकाला गेला, देवाची पूजा करण्याकरता गेला, आणि जर लोकांनी धन दिलं तर त्या धनावर त्यानं त्या समाधान राहायचं. का? लोकाचं धन जास्त आणून तरी काय करायचं आहे? पोटी पुत्र संतानच नाही ना, आणून तरी काय करायचं? बरोबर. पण त्याची जी पत्नी होती धुंदुली, तिला सगळ्यात जास्त त्या ठिकाणी भांडणाचा जास्त नाद होता. अशा काही माता मावल्या असतात बरं का, मालक गरीब पण पत्नीला जास्त भांडायचा नाद. तसं आत्मदेव शांत, पण ती ब्राह्मणाची पत्नी जी होती धुंदुली, तिला भांडकुदळ जास्त. त्याचा गुणच होता तो. घरी धन आल्याबरोबर तिनं पहिला प्रश्न विचारायचा, आज अभिषेकाला गेलता, दक्षिणा किती दिला?
मग तिकून जर देवबापांनी सांगितलं ना 101 रुपये दक्षिण दिला, 101 रुपयावर भागतं का? एवढी महागाई झाली, शेंगदाणे 120 रुपये किलो झाली, किलोभर तरी येतील का? कसा आपला संसार भागेल? तिनं असं बोलल्याच्या नंतर आत्मदेवानं समजून सांगायचं. पण प्रत्येक दिवसाला ही घटना होत असताना एक दिवस गावामधून तो आत्मदेव जात असताना गावातल्या लोकांनी काही चर्चा करण्याकरता सुरुवात केली. अरे, आज आत्मदेवाचा चेहरा पाहिला बरं का, आणि सकाळी सकाळी त्यानं चेहरा दाखविला, आता आपलं काम होणार नाही. त्याचं कारण कळालं का? जो निपुत्रिक असतो आणि निपुत्रिक माणूस सकाळी समोरून आला